वन मागच्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला या चॅप्टरचे समोरचा पार्ट म्हणजे की क्लास 10च्या चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधला पहिला पार्ट बघितला होता. बट आता आपण काय करणार आहोत, यांच्यामध्ये समोर जाणार आहोत आणि आपल्याला काय कशावर फोकस करायचे आहे हे लक्षात घ्या. आपण बघणार आहोत या चॅप्टरमध्ये टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स, म्हणजे की न्यूट्रिएंट्सचे किती टाईप आहेत. आणि मी आधीच सांगून घेते की न्यूट्रिएंट्स जे राहतील हे न्यूट्रिएंट्सला आपण डिवाइड करतो दोन कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, एक म्हणतो आपण मॅक्रोन्यूट्रियंट आणि दुसऱ्यांना म्हणतो मायक्रोन्यूट्रियंट. तर असे दोन टाईप आहेत. ठीक आहे, आता हे कशाच्या बेसिसवर आहेत तर अमाऊंटच्या बेसिसवर. किती अमाऊंट लागणार कुणाच्या, तर न्यूट्रियंट्सचा. जो न्यूट्रियंट्सचा अमाऊंट आहे याच्या बेसिसवर आपण काय करतो, या न्यूट्रियंट्सला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. पहिला आहे मॅक्रोन्यूट्रियंट्स. मॅक्रोन्यूट्रियंट्समध्ये कोण कोण येतील तर कार्बोहायड्रेट्स येतील, कार्बोहायड्रेट्स. त्याच्यानंतर हा सुद्धा लिहायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स आहे. त्याच्यानंतर कोण येतील तर फॅट्स येतील. त्याच्यानंतर कोण येतील तर प्रोटीन्स येतील. हे सर्वच्या सर्व काय आहेत तर मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे असे न्यूट्रियंट ज्यांच्या प्रमाण काय राहते, जास्त राहते. म्हणजे आपल्या बॉडीला यांची नीड काय राहते, खूप जास्त प्रमाणात लागते. आणि का बरं लागते मी तेही सांगणार तुम्हाला. त्याच्यानंतर इथं आपल्याला पाहायचे आहेत कोण तर विटॅमिन्स पाहायचे आहेत आपण, आणि विटॅमिन्सचे टाईपसुद्धा शिकणार आहोत आपण. ठीक आहे, तर विटॅमिन्स पाहणार आणि काय काय शिकणार, मिनरल्स. आणि एक ॲडिशनल, ठीक आहे, ॲडिशनल न्यूट्रियंट म्हणून आपण शिकणार वॉटरला. तर वॉटर आपल्याला काही प्रोव्हाइड तर नाही करत हा, बट वेरियस फंक्शन म्हणजे लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करण्यासाठी, लाईफला एल लिहित आहे आणि प्रोसेसेसला पी लिहित आहे, तर लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करण्यासाठी वॉटर हा सुद्धा हेल्प करते. बट कशा प्रकारे करते तोही बघणार आहोत. तर आपण याच्यामध्ये शिकणार काय काय पहा. जर मी कार्बोहायड्रेट म्हणत आहे तर माझ्या दोन गोष्टीवर मेन फोकस राहणार. फर्स्ट काय आहे की याचा सोर्स काय आहे, म्हणजे कशापासून आपल्याला हा मिळू शकते, तर सोर्सेस शिकणार. दुसरी गोष्ट म्हणजेच की हा कशा प्रकारे हेल्प करते, म्हणजे कोणती गोष्ट हा परफॉर्म करते, लाईफ प्रोसेसेससाठी कोणती हेल्प प्रोव्हाइड करते. ह्या दोन गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, मेजर फोकस करायचं आहे. तर कोणते कोणते बघणार आहोत, कार्बोहायड्रेट बघणार आहोत, फॅट्स बघणार आहोत, मिनरल्स बघणार आहोत, प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि वॉटर, असे प्रकारचे 6 बघणार आहोत. हा मेन कन्सिडरेशन आहे, आपला फोकस आहे. तर पहिल्याकडे बघू कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स काय असतात तर पहा, जो मेन एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट आहे ना, तोच कोण आहे, कार्बोहायड्रेट. म्हणजे आपल्या शरीराला, एखाद्या शरीर आहे तर शरीराला एनर्जी जे मिळते ते कशापासून मिळते तर न्यूट्रियंट्स. कोणता न्यूट्रियंट तर कोणता, कार्बोहायड्रेट न्यूट्रियंट. आणि हा काय आहे, मेन एनर्जी गिव्हिंग. तर जरी तुमच्या क्वेश्चनमध्ये विचारण्यात आला की मेन एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट, मेन एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट म्हणजे असा एक न्यूट्रियंट जो काय करते, एनर्जी देते. तर असा मेन एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट कोण आहे तर न्यूट्रियंट कोण आहे असा मेन एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट हा आहे कार्बोहायड्रेट्स. आणि कार्बोहायड्रेट्सला असा कार्ब्स पण म्हणतात. ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा. आता प्रोव्हाइड अ क्विक एनर्जी. पहा, हा पुष्कळ जास्त वेळ नाही लागत, म्हणजे 5-6 दिवसानं एनर्जी तुम्हाला नाही देणार. 5 दिवस नाही लागतील, 6 दिवस नाही लागतील. जसा तुम्ही जेवण करत आहात, जेवण केले, तुमची डायजेशन प्रोसेस झाली आणि डायजेशन होता बरोबर काय करणार, या डायजेशनमुळे हा जो पण काही फूड राहणार या फूडला क्रश करून, डायजेस्ट करून याच्या रूपांतर कशामध्ये करणार, ग्लुकोजमध्ये करणार. आणि हा ग्लुकोज काय करणार, सेल्सपर्यंत जाणार विथ द हेल्प ऑफ अ सर्क्युलेशन. आणि हा सर्क्युलेशनमुळे हा जो सेल्समध्ये काय होणार, हा ग्लुकोजचाच कन्व्हर्जन होणार ATPमध्ये. कशामध्ये, ॲडमिनाइन ट्रायफॉस्फेट. याच्यामध्ये ऑक्सिजनचा पण इन्व्हॉल्वमेंट होणार. आता पहा, आपण इतका शिकला की एनर्जीला म्हणजे क्विकली एनर्जी काय करते, हा ट्रान्सफॉर्म करण्याचं काम करते, त्याच्या म्हणजे क्रिएट करण्याचं काम करते कोण तर कार्बोहायड्रेट्स. राईसपासनं मिळते. आता मी काय सांगितलं होता की हे हेल्प कोणती प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, हा कार्बोहायड्रेट. आणि दुसरा कोण म्हटला होता, सोर्सेस. यांचे सोर्सेस काय आहेत, कशापासून आपल्याला मिळते, तर सोर्स काय आहे याच्या, पहिला लिहायचा हेल्प, आणि दुसरी कोणता आहे सोर्स. तर काय काय आहे, राईसपासनं, व्हीटपासनं, शुगरपासनं, पोटॅटोपासनं, तसंच ब्रेडपासनं आणि मेसपासनं. तर हे सर्वच्या सर्व गोष्टी खाता तर तुम्हाला काय मिळते, एनर्जी मिळते. लवकरच जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्हाला काय वाटते, लुस्त वाटते. पण जशा प्रकारे तुम्ही जेवण केला तर तुम्हाला काय मिळते, पटकन एनर्जी मिळते. आता पहा, 1 ग्राम जर तुम्ही कार्बोहायड्रेट घेतला, किती, 1 ग्राम, तर हा 1 ग्राम कार्बोहायड्रेट तुम्हाला
4 किलो कॅलरी इतकी एनर्जी प्रोव्हाइड करू शकते. किती? 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी प्रोव्हाइड करते. जशा प्रकारे आपण काय शिकलो होतो मागच्या वेळी की जूल आहे एनर्जीच्या युनिट, वर्कच्या युनिट, तशाच प्रकारे कॅलरी पण कशाच्या युनिट आहे? एनर्जीच्या. आणि जेव्हा 1000 कॅलरी होते तेव्हा 1 किलो कॅलरी बनते. 1000 कॅलरीज म्हणजे काय होते? 1 किलो कॅलरी. ठीक आहे. तर म्हणून काय होते? हा 4000 कॅलरी इतकी एनर्जी तयार करते. तशाच प्रकारे आपण कशाबद्दल बघत आहोत आता? पहिला झाला आपल्याकडे कार्बोहायड्रेट्स, तर आपण काय करणार? प्रोटीन्सकडे वळणार. तर प्रोटीन्स काय करतात पहा. जेव्हा पण तुम्ही काय आहे? एक जिम आहे, ठीक आहे, जिममध्ये जाता. जिमवाला दादा काय म्हणते तुम्हाला? आपल्याला फक्त जेवण करून होणार का? नाही. या फूडसोबत तुम्हाला काय करावं लागेल? काही प्रोटीनचे सोर्सेस घ्यावे लागतील, ज्यांच्याकडून तुम्हाला काय मिळणार? प्रोटीन मिळणार. तर हा प्रोटीन का बरं म्हणते? कारण की आपण जो जिम आहे ते मेनली मसल्स तयार करण्यासाठी जातो, आहे ना. तर मसल्स बनवायला लागतात आपल्याला. तर हे जे मसल्स राहतील, मसल बिल्डिंग करायला लागेल. मसल्स, ठीक आहे, मसल्स बिल्डिंग करायला लागेल. तर हे मसल बिल्डिंग कशामुळे होणार? बॉडी बिल्डिंग म्हणतो आपण. या मसल्सची बिल्डिंग म्हणजेच काय? तर बॉडी बिल्डिंग. तर बॉडी बिल्डिंग करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते? तर प्रोटीन्सची गरज पडते. तर म्हणून आपण याला काय म्हणतो? नोन ॲज बॉडी बिल्डिंग फूड. काय करते? हा बॉडी बनवण्यासाठी मदत करते. रिक्वायर्ड फॉर अ ग्रोथ. आपली जी ग्रोथ होणार, हाईट वाढते आपली, आपल्या चेस्टची ग्रोथ होते. तशाच प्रकारे रिपेअर ऑफ अ टिश्यूज. जर एखादे टिश्यूज आहेत ते काय करतात? तुटतात आणि जेव्हा पुन्हा जुडतात तर याच्यामध्ये काय होते? पुष्कळ जास्त स्ट्रॉंग बॉन्डिंग होते. तर म्हणून हे जे मसल्स राहतात हे खूप जास्त, हा मसल्स नाही तर या मसल्सला टाईट करण्याचं काम करते. कशाचं काम करते? टाईट करण्याचं काम करते. म्हणजेच की त्यांना तोडणार, मग पुन्हा जोडणार, मग तोडणार, मग पुन्हा जोडणार. तर हा काम काय आहे? म्हणजे आपण जेव्हा आपण एक्सरसाइज करू तर ते काय होतील? त्यांच्यावर स्ट्रेन पडेल आणि त्याच्यामुळे काय होतील? ते जे मसल्स आहेत ते काय होतील? तुटतील. ठीक आहे. तर हे मसल्सचे सेल तुटतात आणि पुन्हा हे टिश्यूज जे राहतील ते काय करतील? तुटतील आणि पुन्हा काय करतील? पुन्हा एकदा बनतील. तर या तुटण्या आणि बनण्याने काय होतात? ते टाईट होतात. आणि आपल्याला टाईट मसल्स पाहिजेत म्हणून आपण कुणाकडे जातो? जिमवाल्याकडे जातो. आणि जिमवाला काय सांगते आपल्याला? प्रोटीन खायला. तर प्रोटीन काय आहे? एक रिपेअर करण्यासाठी, टिश्यूजला रिपेअर करण्यासाठी काय करते? हेल्प करते. मेकिंग एन्झाईम अँड हार्मोन्स. काय करते? एन्झाईम पण तयार करते आणि हार्मोन्स पण. म्हणजे 4 काम आहेत. ग्रोथ करणार, रिपेअर करणार, कशाला? तर टिश्यूजला. त्याच्यानंतर एन्झाईम क्रिएट करणार आणि हार्मोन्स तयार करणार. आता मी सांगितलं होतं सेकंड काय आहे? आपण काय बघणार आहोत? सोर्सेस कोणते कोणते होते? तर मिल्क, एग, पल्स, फिश आणि सोयाबीन या सर्वांपासून आपल्याला काय मिळते? आपल्याला मिळते प्रोटीन्स. त्याच्यानंतर पहा नोट, 1 ग्राम प्रोटीन पुन्हा किती देते? 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी देते. दोन्ही काय करतात? 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी देतात. त्याच्यानंतर आपल्याला जो मेन फोकस आहे तो कशावर घालायचा आहे? हा फॅट्स. आणि फॅट्स म्हणजेच कोण होता? लिपिड्स. हा सर्व पार्ट जो आहे तो मी एकदा मोडून घेते जेणेकरून आपल्याला पुन्हा शिकायला हेल्प मिळणार. आणि याला पण ठीक आहे, आपण शिकू. ठीक आहे. आपल्याकडे कोण आहे आता? फॅट्स. तर तिसरा आहे आपला फॅट. आता हा फॅट कशासाठी हेल्प करणार आपल्याला पहा. प्रोव्हाइड हाय एनर्जी. खूप जास्त प्रमाणावर एनर्जी देते. मोर दॅन कार्ब्स म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्सपेक्षा जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी कोण देणार आपल्याला? फॅट्स. तर पहा तो किती देत होता? 1 ग्रॅम ऑफ कार्ब्स हा किती देत होता एनर्जी आपल्याला? 4 किलो कॅलरी. बट हा किती देते बेटा? 9 किलो कॅलरी इतकी एनर्जी प्रोव्हाइड करते. कोण? तर फॅट. म्हणून आपण याला काय म्हणतो? खूप जास्त प्रमाणात मोर दॅन कार्ब्स इतकी एनर्जी म्हणजे हाय एनर्जी प्रोव्हाइडिंग न्यूट्रिएंट्स म्हणतो. कोणाला? तर फॅट्सला. आणि ॲक्ट ॲज द एनर्जी स्टोरेज अँड प्रोटेक्ट बॉडी ऑर्गन्स. का करते? खूप जास्त पोटामध्ये तुमची चरबी असली तर जर तुम्ही पुष्कळ दिवसापर्यंत जर जेवण पण नाही केलात तो काय करणार? याच त्या चरबीला काय करणार? संपवण्याचं काम करणार आणि तुम्हाला काय करणार? त्याच्यापासनं एनर्जी देणार. आणि याच्यापासनं काय होते? हे कशापासनं मिळतात? तर यांचे सोर्सेस काय राहतील? तर सोर्सेस आहेत बटर, घी, ऑइल, नट्स, चीज. आणि हे सर्व नाही खाल्लं पाहिजे म्हणून काय म्हणतात आपल्याला? की तुमची चरबी वाढते. कशाने? बटरने, घीने, ऑइलने, नट्सने आणि चीजने.
म्हणून आपल्याला खायला खूप जास्त मनाई राहते आणि यांच्यामुळे पुष्कळ जास्त रोग पण होतात फॅट्समुळे, जर आपण काय केला ओव्हरवेल्मिंगली खाल्ला, म्हणजे की खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर. पण असाच खाल्ला पण हा पण काय आहे आपल्या बॉडीसाठी खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला मेन सोर्स आहे विटॅमिन्स. पहा, विटॅमिन्स आपल्याला एनर्जी देत नाही, बट काय आहे तरीही हा इसेन्शियल आहे, म्हणजे हा काहीतरी हेल्प करत असेल. आणि ही हेल्प कोणती आहे, तर हा हेल्प कशासाठी करते, इम्युनिटी म्हणजे पहा रोगप्रतिकारक शक्ती, लिहून ठेवा, ठीक आहे. प्रतिकारक शक्ती इम्युनिटी म्हणजेच कोण, रोगप्रतिकारक शक्ती, यालाच काय म्हणतो आपण, इम्युनिटी म्हणू शकतो. हे राहते, ठीक आहे. आणि ग्रोथ करते आणि विजनसाठी हेल्प करते. तशाच प्रकारे ब्लड क्लॉटिंगसाठी, जर एखादी गोष्टी जखम झाली, जर तुमच्या इथून पाय तुटला, ठीक आहे, तर हेल्प कोण करणार तुम्हाला, तर हा हेल्प करते आपल्याला, कोण करणार, तर विटॅमिन्स करते, ठीक आहे. म्हणून विटॅमिन्स खूप जास्त इसेन्शियल आहे, जरी ते आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत नाही तरीसुद्धा. तर आता पहा, विटॅमिन्सला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो. फर्स्ट आहे ADEK आणि दुसरा कोण आहे B आणि C. पहा, पहिले तर विटॅमिन्स आपल्याकडे आहेत ABCDE आणि नंतर के, ठीक आहे. इतके काय आहेत विटॅमिन्स, म्हणजे 6 विटॅमिन्स आहेत. याच्यामधनं हे जे 2 विटॅमिन्स आहेत म्हणजेच कोण, B आणि C, याला आपण काय म्हणतो, वॉटर सोल्युबल, म्हणजे हे वॉटरमध्ये सोल्युबल होतात. कोण, हे विटॅमिन्स. बट हे बाकीचे जे विटॅमिन्स आहेत ना बेटा, हे सर्व काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत. काय आहेत, फॅटमध्ये सोल्युबल होतील, तर आपण काय म्हणतो, फॅट सोल्युबल. दोन्ही मिनरल्स आहेत आपल्याकडे, वॉटर पण आहे आणि फॅट पण आहे, बट हे विटॅमिन्स कशामध्ये होतील, फॅट्समध्ये, आणि हे जे विटॅमिन्स आहेत हे कशामध्ये होतील, वॉटरमध्ये, ठीक आहे. तर इतकं आठवण ठेवायचं, वॉटर सोल्युबल आणि कोणतं आहे, फॅट सोल्युबल. त्याच्यानंतर एक्झाम्पल कोणते आहेत, फ्रूट आहे, व्हेजिटेबल आहे, मिल्क आहे, फिश ऑइल आहे, हे सर्व कशाचे एक्झाम्पल आहेत, तर विटॅमिन्सच्या सोर्सेसचे एक्झाम्पल आहेत. एक आहेत सोर्सेस, मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या, एक काय करणार, कोणती हेल्प देत आहे ते गोष्ट, आणि दुसरी कोणती, सोर्सेस. त्याच्यानंतर कोण आहे, मिनरल्स. तर मिनरल्स कशासाठी हेल्प करतील, पहा. इनऑर्गॅनिक सबस्टन्स रिक्वायर इन अ स्मॉल अमाऊंट. असा एक इनऑर्गॅनिक सबस्टन्स, ऑर्गॅनिक पहा, ज्याच्यात पण कार्बन इन्क्लूड राहतात ना, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे कार्बन शिवाय, ठीक आहे. तर हे काय आहेत, असे छोटे अमाऊंटचे सबस्टन्स आहेत, काय करतील ते आपल्याला प्रोव्हाइड करतील, कशासाठी, बोन फॉर्मेशनसाठी, ब्लड फॉर्मेशनसाठी, नर्व्स तयार करण्यासाठी आणि मसल्स तयार करण्यासाठी. म्हणून काय राहतात, मिनरल्स खूप जास्त इसेन्शियल आहेत. तशा प्रकारे एन्झाईम फंक्शन्स करण्यासाठी, म्हणजे आपल्या शरीरात कशा प्रकारे एन्झाईम सिक्रेट होणार, हा सर्व डिसाईड कोण करणार, तर मिनरल्स डिसाईड करतील. मिनरल्स डिसाईड नाही करतील, त्याला हेल्प करतील. कशासाठी, तर एन्झाईम फंक्शनसाठी, मसल बिल्डिंगसाठी, नर्व्ससाठी, ब्लडसाठी, ब्लड जनरेट करण्यासाठी आणि बोन फॉर्मेशनसाठी. आता याचे एक्झाम्पल कसे कसे आहेत, जसा कॅल्शियम जो आहे, हा कॅल्शियम काय आहे, एक मिनरल आहे, आणि कॅल्शियम म्हणजे मिनरल, हा याच्यामध्ये कार्बन आहे का बेटा, नाही. कॅल्शियम काय आहे, एक एलिमेंट आहे. तर हे वेरियस एलिमेंट्स आहेत, आणि हे जे एलिमेंट्स आहेत ते कशासाठी हेल्प करतील, बोन फॉर्मेशनसाठी, टीथ फॉर्मेशनसाठी. तशाच प्रकारे आयरन एक एलिमेंट आहे, आयोडीन, सोडियम, आपण हे सर्व केमिस्ट्रीमध्ये शिकलेलो होतो. हे सर्व काय आहेत, केमिकल्स आहेत, आणि हे कशासाठी हेल्प करतील, बोन्ससाठी, टीथसाठी कॅल्शियम करते. आयरन कशासाठी करते, हिमोग्लोबिन, म्हणजे आपण म्हणतो ना खुनामध्ये आपलं आयरन राहते म्हणून, तर हा आयरन कोण आहे, हिमोग्लोबिन आहे. त्याच्यानंतर आयोडीन कशासाठी, थायरॉइड ग्लँड राहते आपल्यासाठी, आपल्या शरीरामध्ये, आणि त्या थायरॉइडला कंट्रोल करण्याचं काम कोण करते, आयोडीन करते. सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हा कशासाठी करतील, वेरियस बॉडी फंक्शन्सला काय करतील, परफॉर्म करण्यासाठी हेल्प करते, ठीक आहे. तशाच प्रकारे काय आहे, आपल्याकडे वॉटरसुद्धा एक खूप जास्त इम्पॉर्टंट काय आहे, ॲडिशनल म्हणतो आपण, म्हणजे हे 5 काय झाले, इम्पॉर्टंट झाले, म्हणजे 5 तर आहेतच, पण काय आहे, 6वा एक नवीन एक ॲडिशन आहे. हा काही प्रोव्हाइड करते का आपल्याला, नाही, बट हा काय करते, पुष्कळ जास्त फंक्शन्स करण्यासाठी हेल्प करणार. तर कोणते फंक्शन्स करण्यासाठी, नॉट ॲन एनर्जी न्यूट्रिएंट, एनर्जीचा न्यूट्रिएंट आहे का, नाही. तशाच प्रकारे हे सर्वच्या सर्व प्रोव्हाइड करते का, नाही करत, बट इट्स इसेन्शियल फॉर लाईफ प्रोसेसेस, लाईफ प्रोसेससाठी इसेन्शियल आहे. का बरं आहे, कारण की हा हेल्प करते कशासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, डायजेस्ट करण्यासाठी, एक्सक्रिएशनसाठी, अँड मेंटेनिंग बॉडी टेम्परेचर्स. हे सर्वच्या सर्व जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या सेल्सपर्यंत, हे न्यूट्रिएंट्स जे राहतील, या न्यूट्रिएंट्सला कोणापर्यंत पोहोचवण्याचं काम करते, हा सेल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. आणि हे जे सेल्स आहेत, हे जे सेल्स आहेत त्यांच्या
आणि डिफरंट ऑर्गन्समध्ये हे सेल्सपर्यंत तर न्यूट्रियंट्स पोहोचले. हा सर्व काम कुणाचं आहे? वॉटरच्या. सोबतच काय काम आहे? ऑर्गन्स जे राहतील डिफरंट, या ऑर्गन्सपर्यंत या ऑर्गन्सला परफॉर्म करते. या ऑर्गन्समध्ये डिफरंट फंक्शन्स राहतील. या फंक्शन्सला परफॉर्म करण्यासाठी तशाच प्रकारे आता परफॉर्म करणे म्हणजेच काय करणे? डायजेशनची प्रोसेस करणे. डायजेशन म्हणजे फूडला काय करणे? स्वतःमध्ये मिक्स करणे आणि त्याला काय करणे? कॅरी करणे कुठंपर्यंत? डिफरंट ऑर्गन्सपर्यंत. तशाच प्रकारे काय करणार? एक्सक्रिएशन, जो हा फूड आहे त्याला बाहेर पण सोडण्याचं काम कोण करणार? वॉटरच करणार. अँड मेंटेनिंग बॉडी टेम्परेचर, एक आपल्या बॉडीच्या टेम्परेचर पण कंट्रोल करण्याचं काम कुणाचं राहते? तर वॉटरचं राहते. इतकी गोष्ट जर तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला हा चॅप्टरचा पार्ट काय झालेला आहे? सेकंडवाला समजलेला आहे असं मला वाटते. आणि जर इतका समजला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आपल्या मित्रांसोबत. मला वाटते तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही नक्की कराल. तर धन्यवाद, तुम्ही इतक्या व्हिडिओपर्यंत थांबल्या. आणि तुम्हाला वाटत असेल की पुन्हा व्हिडिओ पाहिजेत तर तुम्ही काय करा? कमेंट करून सांगा की कोणत्या टॉपिकवर पाहिजेत. मग तशा प्रकारे आपण अशाच प्रकारे तयार करू शकतो. धन्यवाद.